एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं की काही लोकांच्या डोळ्यासमोर पुरस्कार येतात. काहींना त्यांचं समाजकार्य आठवतं, तर काहींना वाद आठवतात. पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात हे तिन्ही एकत्र आले तर त्याची कहाणी अधिकच रंजक बनते. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, सोनम वांगचुक. काहींसाठी ते लडाखचे हिरो आहेत, काहींसाठी ते पर्यावरणासाठी लढणारे अभियंता आहेत, तर काहींच्या मते ते राजकीय वादाच्या केंद्रस्थानी असलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत. थ्री इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू हे पात्र खरंच त्यांच्यावर आधारित होतं का? त्यांच्या उपोषणामुळे दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तक्षेप का करावा लागला? त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA का लावण्यात आला? त्यांचे वडील आंदोलनाच्या मार्गावर का उतरले होते? आणि सोशल मीडियावर त्यांच्या नावाभोवती इतके दावे प्रतिदावे का होत असतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तथ्यांच्या आधारावर समजून घेणार आहोत. त्यांच्या कार्याचं कौतुकही पाहू आणि त्यांच्या भोवती निर्माण झालेले वादही समजून घेऊ. चला करूया सुरुवात. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी लडाख मधील एका दुर्गम गावात झाला. त्या काळात लडाखमध्ये शिक्षणाच्या अनेक समस्या होत्या. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा आणि परिस्थितीशी संबंध नसलेल्या अभ्यासक्रमामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याच अनुभवातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. श्रीनगर मधून मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोठ्या कंपनीत नोकरी करण्याऐवजी आपल्या मातृभूमीसाठी काम करण्याचा मार्ग निवडला. 1988 मध्ये त्यांनी सेकमॉल या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना परीक्षा पास करणे नव्हता, तर त्यांना प्रत्यक्ष जीवनासाठी सक्षम बनवणे हा होता. येथे विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबरच शेती, सौर ऊर्जा, नेतृत्व, स्वावलंबन आणि स्थानिक कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं. पुढे त्यांनी ऑपरेशन न्यू होप या शिक्षण सुधारणा मोहिमेतही महत्वाची भूमिका बजावली. यामुळे लडाखमधील सरकारी शाळांच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडून आले. याच काळात त्यांनी विकसित केलेली आईस स्तूप ही कल्पना जगभर चर्चेत आली. लडाखमध्ये हिवाळ्यात गोठलेलं पाणी उन्हाळ्यात शेतीसाठी वापरता यावं, यासाठी त्यांनी कृत्रिम बर्फाचे स्तूप तयार करण्याची संकल्पना मांडली. या कल्पनेमुळे अनेक गावांना उन्हाळ्यात पाण्याचा आधार मिळाला. विशेष म्हणजे त्यांनी या शोधाचं पेटेंट घेतलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की समाजाच्या हितासाठी तयार झालेल्या कल्पना सर्वांसाठी खुल्या असाव्यात. मात्र इथूनच पहिला वाद सुरू होतो. बराच काळ लोकांचा असा विश्वास होता की थ्री इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू म्हणजेच रॅन्चोचं पात्र सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित आहे. या चर्चेमुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. पण जुलै 2026 मध्ये आमिर खान यांनी स्पष्ट केले की चित्रपटातील पात्र थेट सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नव्हतं. चित्रपट तयार होत असताना लेखक आणि निर्मात्यांची त्यांच्याशी ओळखही नव्हती. त्यांनी असं सांगितलं. त्यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या समजुतीवर पूर्णविराम लागला. काही लोकांनी हा खुलासा स्वीकारला, तर काहींनी आजही वेगळं मत व्यक्त केलं. या पुढचा आणि सर्वात मोठा वाद म्हणजे त्यांचं लडाख आंदोलन. 2019 नंतर केंद्रशासित प्रदेश झालेल्या लडाखसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांची मुख्य मागणी होती की लडाखला संविधानाच्या 6व्या अनुसूचित संरक्षण आणि लोकांच्या जमीन आणि रोजगार हक्काचं रक्षण आणि पर्यावरण पूरक विकास मिळावा. या मागण्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आणि उपोषणही केली. सोनम वांगचुक यांच्या विरोधात आणखी एक गंभीर आरोप केला जातो, तो म्हणजे ते चीन समर्थक असल्याचा. मात्र उपलब्ध तथ्ये आणि फॅक्ट चेक अहवालानुसार हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे. 2024 मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सोनम वांगचुक स्वतःचे मत मांडत नव्हते. ते एका स्थानिक विनोदी कलाकाराच्या विधानाचा आणि सरकारबद्दल लडाखमधील काही नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचा संदर्भ सांगत होते. मात्र हा व्हिडिओ संदर्भ तोडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. विविध फॅक्ट चेक संस्थांनीही हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. उलट सोनम वांगचुक यांनी यापूर्वी चीनच्या घुसखोरीचा निषेध केला आहे. चीनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन केले आहे आणि सीमावर्ती भागांच्या सुरक्षेबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांना चीन समर्थक ठरवणाऱ्या दाव्यांकडे तथ्याच्या आधारे आणि संपूर्ण संदर्भ समजून घेऊनच पाहणे आवश्यक आहे. अलीकडे दिल्लीतील जंतर मंतरवर त्यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे देशभरात चर्चा रंगली. त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त झाली आणि हा विषय न्यायालयापर्यंतही पोहोचला. याच आंदोलनावरून राजकीय वादही निर्माण झाला.
काही विरोधी पक्षांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मागण्या योग्य असल्याचं सांगितलं, तर काही राजकीय नेत्यांनी हा मुद्दा राजकारणासाठी वापरला जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे सामाजिक आंदोलनाचं रूपांतर राजकीय चर्चेत झालं. याच संदर्भात आणखी एक गंभीर घटना घडली. 2025 मधील आंदोलनानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA अंतर्गत कारवाई करण्यात आली. प्रशासनाचं म्हणणं होतं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, तर त्यांच्या समर्थकांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत शांततापूर्व आंदोलनावर कठोर कारवाई केल्याचा आरोप केला. नंतर ही कारवाई मागे घेण्यात आली. पण या घटनेमुळे सोनम वांगचुक पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यांच्या नावाभोवती सोशल मीडियावर आणखी एक वाद कायम दिसून येतो. काही पोस्टमध्ये असा दावा केला जातो की त्यांच्या नावावर शेकडो पेटेंट आहेत, तर काही जण उलट दावा करतात की ते वैज्ञानिकच नाहीत. प्रत्यक्षात त्यांनी अनेक कल्पना ओपन सोर्स स्वरूपात समाजासाठी उपलब्ध ठेवल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील अनेक दावे आणि प्रतिदावे तपासून स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आता त्यांच्या कुटुंबाबद्दलही जाणून घेऊया. त्यांचे वडील सोनम वांग्याल हे जम्मू काश्मीर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री होते. 1984 मध्ये त्यांनीही लडाखच्या मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. म्हणजे संघर्षाची परंपरा त्यांच्या कुटुंबात आधीपासूनच होती. त्यांची पत्नी गीतांजली जे अंगमो या शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक उद्योजिका आहेत. त्यांनी हिमालया इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख या संस्थेच्या माध्यमातून पर्यायी शिक्षणाच्या संकल्पनेला चालना दिली आहे. राजकीय कुटुंबातून आले असले तरी सोनम वांगचुक यांनी निवडणूक राजकारणापेक्षा सामाजिक चळवळी, शिक्षण आणि पर्यावरण यांवरच अधिक भर दिला. त्यांच्या समर्थकांच्या मते ते लडाखचा आवाज आहेत, तर टीकाकारांच्या मते त्यांच्या काही आंदोलनांमुळे अनावश्यक राजकीय वाद निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतभेद असले तरी एक गोष्ट निश्चित आहे, सोनम वांगचुक हे आज भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तर मित्रांनो, ही होती सोनम वांगचुक यांच्या आयुष्याची, त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या प्रमुख वादांची संपूर्ण कहाणी. तुमच्या मते सोनम वांगचुक हे फक्त समाज सुधारक आहेत का, की त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेले राजकीय वादही तितकेच महत्त्वाचे आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सखोल, तथ्याधारिक आणि विश्वासार्ह मराठी विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह.